जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 3रा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे। श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सुचित करुण अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि त्यामधील समास 3रा श्रवण निरूपण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। श्री समर्थांनी समास 3रा श्रवण निरूपण नाम आता दिलेलं आहे आणि या समासाचं नावच समर्थांनी विशेष करून श्रवण निरूपण नाम असं ठेवलेलं आहे, कारण या समासामध्ये समर्थांनी श्रवणाचं महत्त्व दिलेलं आहे। श्रवणाने काय होतं, मग समर्थांनी वाचनाचं महत्त्वही दिलेलं आहे आणि समर्थ या समासामध्ये कुठल्या प्रकारचं वाचन आपण करावं आणि वाचन केल्यानंतर त्या वाचनातून आपण फलश्रुती होते, आपल्याला फलश्रुती होते आणि यावर त्या ग्रंथाला आपण अखंडता ठेवावी की त्याचं खंडन करावं, अर्थात तो थांबवावा, यावर समर्थ विशेष भर देतात आहे। आणि म्हणून समर्थांनी या समासाची पहिली ओवी आणि या समासाची शेवटची ओवी या दोन्ही ओवींचा सहसंबंध आहे, कारण संपूर्ण समास शेवटची ओवी आणि पहिली ओवी। पहिली थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे, आणि शेवटची ओवी आहे करुणा अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे। म्हणजे याच्यामधील समर्थांनी दोघाही ओळींचं दोन्ही ओळींचं सहसंबंध दिलेला आहे आणि म्हणून समर्थांनी संपूर्ण समास आपण मोठ्या श्रद्धेने श्रवण करावा, त्यातून आपण आपली आत्मउन्नती करून घ्यावी अशी समर्थांची इच्छा आहे। म्हणून समर्थांनी हा श्रवण निरूपण नाम समास दिलेला आहे। श्रवण कशाला गरजेचं आहे, श्रवणाने काय होतं, मग श्रवण केलं पाहिजे, कोणाचं श्रवण केलं पाहिजे, कोणाच्या श्रवणात असलं पाहिजे, हे सगळं समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे। श्रवण खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून पहिली ओवीच म्हटलेली आहे थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका। समर्थ म्हणतात श्रोते हो ऐका ऐका, थोडं थांबा थांबा, मी काय सांगतो आहे ते सावधपणाने ऐका, सांगितले ते ऐका सावधपणे, आधीच ग्रंथ सोडू नका। थांबा थांबा ऐका, कारण आधीच ग्रंथ सोडू नका, पहिलं सांगितलंय ते ऐका, त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका असं समर्थ म्हणत आहे। मग थांबा थांबा याचा अर्थ समर्थ म्हणतात दशक 17 पर्यंत आपण आलेलो आहे आणि त्यामुळे अनेकांना एवढं ऐकल्यानंतर आता काय ऐकायचं राहिलं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, कारण दशक 17 झालेले आहेत, आता हा दशक 17वा आहे, 16 दशक पूर्ण झालेले आहे, मग आता अजून काय राहिलेलं आहे ऐकायचं। मग समर्थ म्हणतात की काही 20-25% राहिला आहे आता, म्हणून समर्थ म्हणतात थांबा थांबा जरा ऐका, याचा अर्थ व्यवस्थित ऐका आणि काय ऐका तर आधीच ग्रंथ सोडू नका, श्रवण करा मनन करा आणि निजध्यास करा आणि काय ऐका तर आधीच ग्रंथ सोडू नका। ग्रंथ सोडणे याचा अर्थ वाचन बंद करणे आहे, म्हणून ग्रंथाचं श्रवण बंद करणे, अनेकांना झटपट वाचून टाकण्याची सवय असते, कोणी गतिमान वाचू शकतं, बुद्धी तल्लख असते आणि त्यामुळे आपण वाचून मोकळे व्हावं असं अनेकांना वाटतं की मी वाचल्यानंतर मला लक्षात येणार म्हणून पटापट ते वाचत असतात। तसं पाहिलं ते प्रथम दर्शनी चुकीचंही नाही, पण समर्थ म्हणतात आहे सांगितले ते ऐका सावधपणे। आता मी जे तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही नीट ऐका, कारण आधीच ग्रंथ सोडू नका, कारण ग्रंथ तुम्ही सोडू नका त्याचं उत्तर मी देतो आहे। का ग्रंथ सोडू नका तर समर्थ दुसऱ्या ओवीमध्ये म्हणतात आहे श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सूचित करुण अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे। मग अध्यात्म साधनामध्ये श्रवणाला अग्रक्रम आहे, म्हणजे सगळ्यात पहिलं जे समर्थांनी भक्ती दिलेली आहे, 9विधा भक्तीमध्ये सर्वात पहिलं समर्थांनी श्रवण दिलेलं आहे, कारण
श्रवण असेल तरच मनन होणार, निजध्यास होणार. म्हणजे श्रवणाशिवाय काहीही नाही, श्रवणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. त्यात काय सांगितलेलं आहे, अध्यात्म साधनात श्रवणाला पहिला नंबर आहे आणि ते हे अध्यात्म निरूपण. त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे आणि म्हणून म्हटलंय श्रवणामध्ये सार श्रवण. ते हे अध्यात्म निरूपण सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. मग श्रवण हे सारामध्येही सार आहे. कशाचं? अध्यात्म निरूपणाचं श्रवण. आणि म्हणून समर्थ म्हणतात अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचं नीट विवरण तुम्ही करा. म्हणून श्रवणामध्ये सार श्रवण. अनेक गोष्टी आपण ऐकतो जन्मापासून मृत्यूपर्यंत. श्रवण आपण नेहमी करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण श्रवण करत असतो कुठल्याही गोष्टी. मग तसंच जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, मृत्यू येईपर्यंत अनेक गोष्टी आपल्या कानावर पडतात. मग त्या सगळ्या गोष्टी, अनेक ग्रंथ आपण ऐकतो, अनेक कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, अनेक गोष्टी आपण सतत ऐकत असतो. पण ते म्हणतात आहे की तुम्ही हे सगळं ऐकण्यामागे त्यातलं सार शोधता आलं पाहिजे. सार शोधता आलं पाहिजे. मग असार बरोबर बाजूला सारेल आणि मग साराची महती आपल्याला कळेल. आणि सार काय आहे, शाश्वत काय आहे, हा परब्रह्म एक शाश्वत आहे. याच्याशिवाय ही सगळं जे दिसतं आहे ते माया आहे. मग सार काय आहे, विशेष काय आहे, परब्रह्म हे शाश्वत आहे, दीर्घकाळ टिकणारं आहे. हे बाकी सगळी मोहमाया आहे. या ज्या सुविधा आपण भौतिक सुविधांमध्ये अडकतो आहे या तात्पुरत्या आहेत. परंतु परब्रह्म मात्र कसा आहे, असतची असे सर्व काळ. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की सार, त्याच्यातलं सार आपल्याला शोधता आलं पाहिजे. नुसतं श्रवण करून उपयोग नाही. त्याच्यातलं सार काय आहे ते आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर आपण काय म्हणतो, मला समजलं, परंतु त्याच्यातलं सार काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून म्हटलंय सार तो गहीर आहे. सार कसं आहे, गहीर आहे, त्याच्यामध्ये गूढ आहे सारामध्ये. मग सार म्हणजे जी गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, ज्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे त्याला सार म्हटलं पाहिजे. त्याला सार म्हणतो आपण. जी गोष्ट आणि त्याचा फक्त स्पष्टीकरणार्थ जो वापर केला जातो असा जो दृष्टांताचा भाग आहे तो आपण उडवून लावला पाहिजे. सिद्धांत धरून ठेवला पाहिजे. आपण कथेमध्ये रमतो. एखादी कथा आपल्याला विरंगुळा म्हणून किंवा आपल्याला कंटाळा आला तर एखादी आपण कथा वाचतो. मग त्या कथेमध्ये काय विशेष आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. सार त्याच्यामधलं शोधता आलं पाहिजे. नुसतं मनोरंजन होतंय म्हणून आपण कथा ऐकत बसायची नाही. मग त्या कथेमध्ये सार काय आहे, मग कथेच्या सारावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कथेचा सार महत्त्वाचा आहे. लहान मुलांना आपण एखादी कथा सांगतो. ती कथा सांगितल्यानंतर मुलं मोठ्या आवडीनं ऐकतात. खूप इंटरेस्ट असतो त्यांना कथा ऐकण्यामध्ये. पण ते ऐकल्यानंतर त्या कथेतून काय घ्यावं हेच त्याचं सार आहे. सारची घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. समर्थ सांगतात सारची घ्यावे, सार घेता आलं पाहिजे. सार आपल्याला कळलं पाहिजे याच्यामध्ये काय आहे. सार घ्यावे आणि असार ते जाणून त्यागावे. जे असार आहे ते जाणून आपल्याला त्यागता आलं पाहिजे. आणि म्हणून पण ते ऐकल्यानंतर, जे कथा ज्यावेळी आपण ऐकतो ती ऐकल्यानंतर त्या कथेतून काय घ्यावं हे त्याचं सार आहे. तसंच समर्थ म्हणतात ग्रंथ तुम्ही श्रवण करता. ग्रंथ आपण श्रवण करतो. ग्रंथ तुम्ही श्रवण करता आणि तो साधा सुद्धा ग्रंथ नाही तर तो कसा आहे, तो आध्यात्मिक ग्रंथ आहे. जसं आपण व्यवहारातील गोष्टी आहेत, व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा समर्थ म्हणतात आहे आम्ही मोठ्या काळजीपूर्वक त्या गोष्टी करतो. चुकू नये म्हणून त्याची काळजीही घेतो. आपण त्या गोष्टी चुकू नये म्हणून काळजीही घेतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अधिकाधिक चांगली झाली पाहिजे म्हणून काळजीही घेतो. जशी चुकू नये म्हणून काळजी घेतो तशी अधिकाधिक ते चांगलं झालं पाहिजे याचीही आपण काळजी घेतो. मग आपलं नुकसान होऊ नये म्हणून त्याची आपण काळजी घेतो. मग त्याप्रमाणे समर्थ म्हणतात श्रवण करताना सुद्धा ते श्रवण फुकट जाता कामा नये.
त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. ज्या श्रवणातून आमच्या चित्तवृत्तीमध्ये काही बदल होत नाही असं श्रवण साधकाने टाळलं पाहिजे. कारण आपल्या चित्तवृत्तीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या वृत्तीमध्ये बदल होईल तेवढ्याच आपलं काय होईल, वर्तन बदलणार आहे. वर्तन बदलायचं असेल तर आपल्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. जर वृत्ती चांगली नसेल तर आपल्याला सगळं वाईटच दिसणार आहे. मग वृत्ती कशी ठेवायची आहे, मन निर्मळ ठेवता आलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे की श्रवण करताना सुद्धा जसं आपण म्हणतो की जसं अधिकाधिक चांगली झाली पाहिजे म्हणून जसं आपण एखादी वस्तूची काळजी घेतो, आपलं नुकसान होऊ नये याचीही आपण अगदी बारकाईने काळजी घेतो, मग त्याप्रमाणे श्रवण करताना सुद्धा ते श्रवण फुकट जाता कामा नये. त्याच्यातून काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला सार घेता आलं पाहिजे. आणि ज्या श्रवणातून आमच्या चित्तवृत्तीमध्ये काहीही बदल होत नाही असं श्रवण साधकाने टाळलं पाहिजे. कारण आपल्या चित्तवृत्तीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. श्रवण काय करावं, कसं करावं आणि काय कधी करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. श्रवण आपल्याला नेहमी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला श्रवण करायचं आहे. पण ते श्रवण कशाचं करावं, काय श्रवण करावं, कोणाचं श्रवण करावं हे आपल्याला कळालं पाहिजे. कारण समर्थ म्हणतात आहे की आमच्या चित्तवृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. जेव्हा आमची परा स्वच्छ होईल, परा पच्छन्ती वैखरा परा पच्छन्ती मध्यमानी वैखरी. जेव्हा आपली परा स्वच्छ असेल, परेमध्ये जेव्हा चांगलं काहीतरी असेल तेव्हाच आपल्या वैखरीमधून ते चांगलं निघणार आहे. म्हणून पहिली परा स्वच्छ असणं गरजेचं आहे. जसं दुधाचं पातेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये जर आपण आमटी बनवलेली असेल आणि ते पातेलं जर स्वच्छ धुतलेलं नसेल किंवा एखादा वेगळा पदार्थ काहीतरी बनवलेला आहे धुतलेला नसेल, जर एखादा कण जरी असेल तरी ते दूध नासू शकतं. म्हणून पहिल्यांदा ते पातेलं स्वच्छ असलं पाहिजे. तसं आपली जी परा आहे, तशी जी आपली परा आहे ती आपली परा स्वच्छ करता आली पाहिजे. जोपर्यंत परा स्वच्छ होणार नाही तोपर्यंत परेमध्ये चांगले विचार रुजणार नाहीत. कारण परेतून पुढे परा पच्छन्ती मध्यम आणि मग आहे ती वैखरी. मग वैखरीतून चांगलं निघावं असं वाटत असेल, वैखरीतून शुभ बोलावे, शुभ वर्तावे, शुभ चिंतावे, मग तसं जर पाहिजे असेल आपल्याला तर आपल्या परेमध्ये पहिल्यांदा समर्थ म्हणतात आहे चांगलं बी रुजलं गेलं पाहिजे तरच त्याचं रोप चांगलं येणार आहे आणि त्याचं मोठं होऊन त्याच्या वृक्षाची त्याची फळं गोड लागणार आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे जे आपण श्रवण करतो आहे ते श्रवण करताना सुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे की श्रवण करताना सुद्धा ते श्रवण फुकट जाता कामा नये, त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. कारण ज्या श्रवणातून आपल्या चित्तवृत्तीमध्ये बदल होतो ते श्रवण आपण केलं पाहिजे. आणि ज्या श्रवणातून आपली चित्तवृत्तीमध्ये काहीही बदल होत नाही ते श्रवण टाळलं पाहिजे. कारण आमच्या चित्तवृत्ती या ऊर्ध्व गतीला जाणं, आम्हाला आध्यात्मिक गोडी लागणं, अधिकाधिक भगवंताच्या जवळ जाणं, अशा प्रकारचा विचार ज्या श्रवणातून होतो ते आध्यात्मिक श्रवण आहे. जे श्रवण आपल्याला भगवंताची गोडी लावतं, जे श्रवण आपल्याला भगवंतापर्यंत नेतं ते श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. कारण ते श्रवण शाश्वत आहे. त्या श्रवणातून आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. जीवनाचं सार काय आहे ते आपल्याला कळणार आहे. मग श्रवण कशाचं करावं, कधी करावं आणि कोणाचं करावं, त्या भगवंताविषयीची गोडी असणारं श्रवण करावं. त्या भगवंताकडे आपल्याला ओढलं जाईल हे श्रवण करावं. मग अनेक प्रकारचे ग्रंथ आता मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पण काही साहित्यातून आपलं चित्त विचलित होतं, चित्त चलित होतं, असं साहित्य साधकांनी पाहू सुद्धा नये. मग समर्थ म्हणतात जसं एखाद्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्याला त्याचे नियम पाळावे लागतात. कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी निषिद्ध आहेत त्याला विचार करावा लागतो. मग आरोग्य प्राप्तीसाठी औषध घेणं आणि योग्य प्रकारचं अन्न सेवन करणं हे जसं आवश्यक आहे ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी त्या रोग्याला, तसं साधकाला सुद्धा आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी कुठल्या गोष्टीची आम्हाला कुठल्या गोष्टीची गोडी लागली पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी करू नये हा विचार साधकाने केला
पाहिजे. कारण समर्थ म्हणतात भगवंताची गोडी. जसं आपल्याला एखादा आजार झालाय, ताप आलाय, सर्दी झाली किंवा अन्य काहीतरी झालेलं आहे, एखादा आजार ज्यावेळी आपल्याला होतो त्या आजार बरा होण्यासाठी आपण अगदी उत्तमाचं जेवण सेवन करत असतो, बाहेरचं सगळं आपण टाळतो. मग उत्तमाचं डाळ भात भाजी जी काही चपाती असेल ते आपण खातो. परंतु समर्थ म्हणतात आहे की जसं आपल्याला चांगलं व्हायचं आहे, निरोगी राहायचं आहे, तसं निरोगी राहण्यासाठी जसं आपण डॉक्टरकडे जातो आपल्याला चांगलं राहण्यासाठी, तसं समर्थ म्हणतात आहे की आपण भगवंत प्राप्तीसाठी, मला भगवंत कसा मिळेल, भगवंताचे चरण मला कसे पाहायला मिळतील आणि भगवंताच्या चरणाशी मला कसं राहता येईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि हे करू नये, हे करा आणि निषिद्ध गोष्टी टाळल्या पाहिजे. म्हणून कर्मामध्ये आपण निषिद्ध कर्म जे म्हणतो ते टाळलं पाहिजे. काही गोष्टी आपण ऐकत राहिलो तर त्यामुळे आम्हाला आध्यात्मिक श्रवण करता येणार नाही किंवा त्याचा तेवढा फारसा त्याचा परिणाम होणार नाही. जसं लहान मुलांना पाठीवर बेरीज शिकवत असताना आपल्याला पाटी पहिली पुसावी लागते. पाटी पुसल्यानंतर आम्हाला त्या मुलाला त्या पाटीवर बेरीज शिकवता येते. तसं आमच्या मनावर इतर गोष्टींचा जर संचार झाला असेल किंवा सतत होत असेल तर आध्यात्मिक ग्रंथाचा जो नेमका परिणाम करून घ्यायचा आहे तो परिणाम होत नाही. आता भिंतीला आपण रंग लावतो, तो रंग लावत असताना पहिला रंग तसाच ठेवला आणि दुसरा रंग जर आपण काढायला गेलो तर पहिला दुसरा रंग काढलेला दिसेल का? हो, नाही दिसणार, व्यवस्थित दिसणार नाही ते. मग तो काढण्यासाठी पहिला रंग जो आहे तो दिसू नये असं वाटत असेल तर पहिल्या रंगाला घासून पुसून स्वच्छ करावं लागतं. त्यावर पांढऱ्या रंगाला घासून पुसून म्हणजे त्यावर पहिला जो आहे त्याला घासून पुसून स्वच्छ केल्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाचा मुलामा लावावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला हवा तो रंग त्या भिंतीला देता येतो. तसं मन आपलं आहे. आपलं मन हे पहिल्यांदा स्वच्छ असलं पाहिजे, कोरं असलं पाहिजे. जर उत्तमाचे विचार आपल्याला रुजवायचे असतील तर पहिले सगळे पुसट विचार जे आपल्याला घातक आहे ते विचार सगळे बाजूला सारून आपलं जे परा आहे, आपलं जे मन आहे, आपलं मन जे आहे ते शुद्ध करावं लागेल. कारण दुसरं काहीतरी आपल्याला तिथे उमटवायचं आहे, दुसरं शुद्ध चांगलं आपल्याला परमेश्वराच्या भेटी होण्यासाठी जे काही उपयोगी पडेल ते आपल्याला इथं रुजवायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपलं मन जे आहे ते स्वच्छ केलं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. मग दुसऱ्या रंगाला त्यात मिक्स करून भिंतीचा रंग बिघडवू नये, तसं ओरिजिनल असला पाहिजे. म्हणून ग्रंथाला आम्ही श्रवण करत असताना इतर श्रवणाला टाळावं. म्हणून समर्थ म्हणतात श्रवण करा. कसं करा तर समर्थाने इथे त्याचं वर्णन केलेलं आहे. श्रवणामध्ये सार श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सुचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. मग अध्यात्म साधनामध्ये श्रवणाला पहिला नंबर आहे. मग श्रवणाचा अग्रक्रम आहे श्रवण कीर्तन सगळं नंतर आहे, पण पहिलं श्रवण आहे. त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे. आणि म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचं नीट विवरण करा. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार रोकडा मोक्षाचा उधार बोलूची नये. श्रवण मननाचा विचार, श्रवण आणि मननाने ब्रह्म विचार ठसवून घेऊन त्याचं निजध्यासन करण्याने काय होतो? आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून तिथे दिलंय समर्थाने श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार. कशामुळे? निजध्यासानं. श्रवण मननाचा विचार जर ठसवून घेऊन निजध्यास केला तर काय होतो? आत्मसाक्षात्कार होतो. आणि रोकडा मोक्षाचा उधार बोलूची नये. आणि रोकडा मोक्ष मिळतो आणि तेथे उधारीचं नाव सुद्धा काढू नका असं समर्थ म्हणतात आहे. मग समर्थांनी सांगितलंय श्रवण मननाचा विचार, इतर गोष्टी श्रवण मनन आणि विचार म्हणजे श्रवण मनन आणि चिंतन. निजिध्यास म्हणजे त्याचं चिंतन करणं.
या ठिकाणी असं होऊ शकत नाही की अशा प्रकारे आपल्याला अनुभूती येईल असं आहे. तर प्रत्यक्ष अनुभूती येईपर्यंत आम्हाला त्या ग्रंथाचं सातत्याने वाचन करावं लागतं. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते आणि म्हणून समर्थ म्हणतात, सेवेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. जसं आपण सेवेला अन्न देतो, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. जे केलेलं आहे ते श्रवण, तेच मनन, तेच चिंतन पुन्हा 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 आम्हाला करावं लागेल. आपण केलं पाहिजे. कधीपर्यंत करायचं आहे श्रवण, मनन आणि निजध्यास? कारण निजध्यासाने काय होणार आहे? आपल्याला आत्मसाक्षात्कार होणार आहे. म्हणून म्हटलंय समर्थाने की श्रवण, मनन आणि निजध्यास कधीपर्यंत करायचं आहे? पुन्हा पुन्हा करायचं आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत आम्ही त्याप्रमाणे तदाकार होत नाही तोपर्यंत आम्हाला ते करावं लागणार आहे आणि करावं लागेल. म्हणून आपण तरुण मुलं पाहतो, त्यांना एखाद्या एक्झाममध्ये जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर ते उत्तीर्ण होण्यासाठी ते सगळ्या प्रकारची तयारी करतात. पोलीस भरती करणारे विद्यार्थी व्यायाम करतात, रनिंग करतात, त्यांचा पेपर सोडवायचा आहे म्हणून त्यांचा अभ्यास करतात आणि जोपर्यंत परीक्षेत पास होत नाहीत तोपर्यंत त्यांचा तो अभ्यास सतत सातत्याने चालू असतो, अखंड चालू असतो. तो निजिध्यास आहे. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत न थांबणे. असं श्रवण करा, म्हणजे असं श्रवण करा की ज्या श्रवणाने तुम्हाला भगवत प्राप्ती व्हायची आहे, आत्म उन्नती करून घ्यायची आहे, ब्रह्म साक्षात्कार आपल्याला करून घ्यायचा आहे. असं श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. असं श्रवण करावे की ज्या श्रवणाने आपला सर्वांगीण विकास होईल, भगवंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, भगवंताचे चरण आपल्याला मिळतील. भगवंताखेरीज या सृष्टीमध्ये, या जीवनामध्ये काहीच सार नाही हो. भगवंत पाहिजे. भगवंत भेटीसाठी आपण भुकेलेले असलो पाहिजे. बाकी गोष्टी तर भौतिक साधना आपल्याला मिळतच राहणार, परंतु तो भगवंत, तो परब्रह्म आपल्या सोबत असला पाहिजे. आपण तरुण म्हणून समर्थ म्हणतात की बघा, आपण हे सगळं केलं पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी हे सगळं आवश्यक आहे. जसं समर्थ म्हणतात आहे की आपण भगवत प्राप्ती कशी करावी, त्या भगवंतापर्यंत आपल्याला कसं पोचता येईल ते आपल्याला बघता आलं पाहिजे. कारण आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, रोकडा मोक्षाचा उद्धार बोलोची नाही. मग आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात की तो जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबता कामा नये. असं श्रवण करा की ज्या श्रवणाने आपल्याला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, आत्म उन्नती आपल्याला करून घ्यायची आहे, ब्रह्म साक्षात्कार करून घ्यायचा आहे, ब्रह्माची अनुभूती घ्यायची आहे आणि मी परब्रह्म आहे याची जाणीव व्हायची आहे. तोपर्यंत आध्यात्मिक ग्रंथ सोडता येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थाने दिले, नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. काय म्हटले? नाना रत्ने परीक्षिता. नाना रत्न म्हणजे नाना रत्नांची परीक्षा करताना, अथवा काय सांगितले? वजने करिता, अथवा त्यांचं वजन करताना. उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. मग नाना रत्नांची परीक्षा करताना, अथवा त्यांचं वजन करताना, अथवा उत्तम सोनं मुशीत घालताना अत्यंत सावधान असावं लागतं. कारण सावधानता समर्थाने इथे शिकवलेली आहे. सावधानता सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण सावधान जर मनुष्य असेल तर कुठल्याही गोष्टीत तो अडकून राहणार नाही. सावधानता समर्थाने इथे शिकवलेली आहे. व्यवहारामध्ये आम्ही नाना परीक्षा करतो. रत्न विकत घेताना, सोनं विकत घेताना ते उत्तम आहे का नाही याची परीक्षा आपण करतो आणि परीक्षेअंती त्या वस्तू आम्ही विकत घेतो. तिथे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आपण फसण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण फसू नये म्हणून आपण ती जितक्या काळजीने एखादी गोष्ट करतो त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे, नाना रत्ने परीक्षिता अथवे वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावं. म्हणजे सावधानता
ही आपल्याला महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यामध्ये सावधान असणं गरजेचं आहे. आपण सावधान होऊन सगळी कामं केली पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात, नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. जसं समर्थ म्हणतात आहे की नाना रत्ने परीक्षिता, नाना रत्न जशी आपण परीक्षून घेतो आहे, तसं माणसं आपल्यासोबत असताना सुद्धा आपल्याला कधी दगा देतील, म्हणजे एखाद्या गोष्टीला कधी आपण विचारही केलेला नसतो की ही माणसं आपल्याला असं फसवू शकतात. मग समर्थ म्हणतात सावधान असावं. कुठे असावं सावधान? कुठलेही बोलण्याच्या ओघामध्ये कुणालाही काहीही शब्द देऊन बसू नये. म्हणजे मदत करावी एखाद्याला, परंतु सावधानता असावी आपल्याकडे. सावधानतेने आपण सगळी कामं केली पाहिजे. जर सावधानता असेल तर आपण कुठेही अडकू शकणार नाही. आणि म्हणून म्हटलंय, समर्थ म्हणतात पैसे घेत असताना नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. मग अनेक नाणी मोजून घेताना, नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना कसं असावं लागतं? तर सावध असावं लागतं. सावधानता ठेवावी लागते. सावधपणे त्याच्याशी बोलावं लागतं. मग समर्थ म्हणतात आहे की पैसे घेत असताना किंवा पैसे देत असताना, नीट श्रवण करा, पैसे घेत असताना किंवा देत असताना ते मोजून घेतले पाहिजेत आणि मोजून दिलेही पाहिजे. तिथे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. तसा आम्ही व्यावहारिक विचार जसा बारकाईने करतो, प्रापंचिक विचार आम्ही इतक्या काळजीने करतो, मग तितक्याच काळजीने विचार आम्हाला अध्यात्माचा करावा लागेल. अध्यात्माचा विचार आपल्याला तितक्याच काळजीने करता आला पाहिजे. जसं आपण एखादी वस्तू सोन्याची जर घेत असेल तर किती काळजी करतो की ती वस्तू अशी आहे का, मग ते सोनं कसं आहे, सोनं आहे का, त्याचं काय रेट आहे, किंवा त्याच्याबद्दल सगळी माहिती काढतो. म्हणजे प्रापंचिक एखादी वस्तू, भौतिक वस्तू कुठल्या घ्यायच्या आहे, घरातील वस्तू घ्यायची आहे, तर आपण जशी त्याची उलट सुलट सगळी तपासणी करतो, तसंच समर्थ म्हणतात आहे की मग तितक्याच काळजीने आम्हाला हा विचार अध्यात्माचा करावा लागेल. उलट त्यापेक्षा सहस्त्रपटीने, म्हणजे व्यवहारातल्या गोष्टींपेक्षा सहस्त्रपटीने जास्त करावा लागेल. म्हणून समर्थाने त्याचा उल्लेख पुढे केलेला आहे. म्हणून समर्थ पुढे देतात आहे की नाना विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. विवेकी मनुष्य जो आहे त्याच्याशी बोलताना आपल्याला सावधानता बाळगली पाहिजे. मग जो जितका मोठा असेल तितका त्याच्याशी आपल्याला सावधपणे व्यवहार करावा लागतो. आपल्याकडून चूक होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणून बोलणारा मनुष्य बोलत असतो, ऐकणारा ऐकत असतो. ऐकणारे जर सामान्य असतील तर बोलणाऱ्याने जसं अघळबघळ बोललं तर त्याने काही फरक पडत नाही, आणि एखादा शब्द इकडे तिकडे गेला तर त्याने काही फरक पडणार नाही. पण समोर विचक्षण लोक बसली आहेत, ज्ञानी आहेत, प्रज्ञावंत आहेत. मग समर्थ म्हणतात अष्टावधानी आहेत. अशा लोकांसमोर साधक जेव्हा बोलत असेल तेव्हा त्या साधकाला, ऐकणाऱ्याला ऐकत असताना चूक जाणवू नये किंवा आपल्याकडून चूक होऊ नये याची तो सतत दक्षता घेत असतो. मग त्यामध्ये ते कीर्तनकार असू दे, प्रवचनकार असू दे, मग कोणीही असू दे, गायक असेल, मग गायक जर बसलेला असेल तर कीर्तनकार गाताना मोठ्या सावधतेने गातो की आपण जो राग गातो आहे त्यात हा स्वर चालतो की नाही, ताल बरोबर आहे का, सूर बरोबर आहे का, त्याचा लय बरोबर आहे का, तो सगळा विचार करत असतो. कारण ऐकणारा जाणकार आहे, आणि म्हणून आपल्यासमोर जितका मोठा माणूस बसलेला आहे तितकी काळजी आपल्याला घ्यावी लागते. सामान्य माणसाशी बोलत असताना आणि एखादे कलेक्टर समोर बसलेले आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला बोलायचं आहे, तर आपल्याला त्या व्यक्तींना तेवढा सन्मान देऊन आपल्याकडनं तितक्या योग्य प्रकारे शब्द उच्चार करून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. तितकी काळजी घ्यावी लागते. त्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये सुद्धा ग्रंथ हे अध्यात्म आहे, आणि या अध्यात्मामध्ये आम्हाला त्याची काळजी जास्त घ्यावी लागते, कारण तेवढी सखोलता त्यामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ तेच म्हणतात आहे की नाना नानी मोजून घेणे,
नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. जैसे लाखोलीचे धान्य, निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता मान्य देव क्षोभे. जैसे लाखोलीचे धान्य, ज्याप्रमाणे लक्ष धान्य असतं ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होतं, आणि न निवडता एकदम जसेच्या तसं वाहिलं तर देव क्षोभतो. मग देवाला राग येतो. लाखोली लोक वाहतात, मग ती दुर्वांची असेल, कुठल्या धान्याची असेल, बेलपत्रांची असेल, ती लाखोली वाहताना झाडाची पानं तोडून आणणं आणि देवाच्या डोक्यावर ठेवणं परमेश्वराला ते मान्य नाही. परमेश्वर म्हणतात आहे की तू लाखोली वाहताना ती मोजून, निवडून, व्यवस्थित स्वच्छ करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने ती भगवंताला अर्पण करावी. कसेही टाकून दिले तर चालणार नाही. त्याप्रमाणे आपण आध्यात्मिक कार्य करताना, श्रवण करताना सुद्धा ती गोष्ट तितक्या बारकाईने केली गेली पाहिजे. तेव्हा भगवंत आमच्यावर प्रसन्न होईल. मी काही करावं. काही लोक एका ठिकाणी नीट बसून समोर ग्रंथ समोर ठेवून शांततेने तो ग्रंथ श्रवण करतात. काही लोक ड्रायव्हिंग करता करता ग्रंथ ऐकतात आहे. तसं ऐकू नये का? आपल्याला जर तसा वेळ नसेल तर नाईलाज म्हणून तो करावा, पण ती सवय नसावी. काही लोक झोपून ऐकतात. ऐकत असताना सुद्धा आपण जे ऐकतो आहे ते मनोरंजनाचं साहित्य नाही, लक्षात घ्यावं. चित्रपट पाहताना जर आपण झोपून पाहिलं तर काही हरकत नाही. टीव्हीवरची एखादी मालिका आहे ती आपण झोपून पाहतो आहे, काहीही हरकत नाही, आपण पाहू शकतो. परंतु म्हणतात त्या भगवंताचं, ज्या ईश्वराने, ज्या परमेश्वराने, ज्या परब्रह्माने आपल्याला एवढं सुंदर सुखाचं लाख मोलाचं आयुष्य दिलेलं आहे, एवढं सुंदर जी आपल्याला लॉटरी लागलेली आहे, देहरूपी जी लॉटरी लागलेली आहे, ती एवढ्या भगवंताने आपल्याला दिलेली आहे. अगदी नाक, कान, अगदी प्रत्येक अवयव उत्तमाचा, तिथे कुठलीही गडबड नाही. मग एवढा सुंदर देह आपल्याला बनवला आहे. त्याच्याशिवाय समर्थाने अजून आपल्या सद्गुरूंनी, परब्रह्मानी आपल्याला सगळं दिलेलं आहे. सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य सगळं काही त्या समर्थ कृपेने, सद्गुरु कृपेने आपल्याला मिळालेलं आहे. मग त्या भगवंताचं ऐकताना, त्या भगवंताचं श्रवण करताना आपण तशाच एकाग्रतेने, तशाच आनंदाने, जसा आपण आता संसार करतो आहे किंवा आपल्याला ते हे मिळावं ते मिळावं त्यासाठी जो अट्टहास असतो, ते मिळाल्यानंतर जे समाधान असतं त्याच आतुरतेने किंवा जशी आपण वाट पाहतो तसं आपण त्या भगवंताचं करता आलं पाहिजे. कारण त्या भगवंताने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, न मागता एवढं ऐश्वर्य दिलेलं आहे. म्हणून त्याचे आपण कायम ऋणी असलो पाहिजे. कारण ज्या भगवंताने एवढं सगळं दिलेलं आहे, ज्या भगवंताच्या आशीर्वादाने, ज्या समर्थ सद्गुरूंच्या कृपेने आपण इथवर पोचलेलो आहे, ते सद्गुरूंना विसरून कसं चालेल? मग त्या सद्गुरूंसाठी, त्या सद्गुरूंचं स्मरण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला शेवटचा क्षण जो आहे तो सुखी व्हावा असे वाटत असेल तर आपल्याला आध्यात्मिक श्रवण करणं गरजेचं आहे. त्या भगवंताची ओढ, त्या भगवंताची गोडी आपल्याला लागली पाहिजे. कारण भगवंताचा अट्टहास आहे हो, परंतु आपला अट्टहास असला पाहिजे. भगवंत बरोबर करून घेतात, फक्त आपला अट्टहास असला पाहिजे, आपली तेवढी प्रबळ शक्ती, इच्छाशक्ती असली पाहिजे. मग समर्थ बरोबर सद्गुरू आपल्याला सगळं देतात. द्वैतातलं जर देतात, अद्वैतमधलं मिळणं काही अवघड नाही. कारण समर्थ सगळं आपल्याला देत आहेत, परंतु आपली मागणी चुकत आहे. सद्गुरू कृपेने सगळं आपल्याला मिळालेलं आहे. आपण भौतिक सुखांमध्ये अडकून बसलेलो आहे, परंतु सद्गुरूंना जे द्यायचं आहे, सद्गुरूंना जे महत्त्वाचं आहे ते सद्गुरू आपल्याला देतात आहे. आपण आपल्याला ते टिकवता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण झोपून ऐकता कामा नये. म्हणजे समर्थ म्हणतात, समर्थांच्या चरित्रामध्ये त्या वेणास्वामींनी आपल्या शिष्याला साष्टांग नमस्कार घातला होता. कारण तो ग्रंथ पलंगावर ठेवून असा पोटावर झोपून आकाशाकडे पाय करून तळवे वर करून तो वाचत होता. तेव्हा समर्थांनी त्याला जाण दिली की आपण मंचकावर यथेच्छ लोळावे
आणि सरस्वतीने आपल्यावर ओढावे इतकी सरस्वती स्वस्त नाही. मग आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणं म्हणजे काहीतरी ऐकणं नाही आहे, काहीतरी श्रवण करणं नाही, तर त्याच्यातून आमच्यात बदल झाला पाहिजे. आणि ज्या ग्रंथाचं प्रयोजन आहे ते प्रयोजन सिद्ध झालं पाहिजे. काय प्रयोजन असेल? तुझी ब्रह्मा याची अनुभूती येणं हे ग्रंथाचं खरं कारण आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचता होते मान्य, सगट मानिता मान्य देव क्षोभे. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. एकात्म नाजूक कारभार, एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टींबद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यभाग करणे असेल तर तेथे अति सावध आणि अति तत्पर असावं लागतं. त्याच्यापेक्षा अध्यात्म ग्रंथाचा विचार करताना कोटी गुणाने सावध आणि तत्पर असावं लागतं. म्हणून म्हटले आताच तो विचार आपण ऐकला की एखादा जर नाजूक कारभार असेल, समर्थ म्हणतात शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे. मग आध्यात्मिक श्रवण करताना एकांताची फार गरज असते. एकांत पाहिजे. त्या भगवंताने आपल्याखेरीज दुसरं कोणी नको. एकांत पाहिजे हो. गडबडीमध्ये ते सगळं साध्य होणार नाही. म्हणून एकांत असला पाहिजे. एकांती बैसावे. एकांतामध्ये आपल्या परब्रह्माची भेट आपल्याला होते. आपला परब्रह्म कसा आहे, कसं आपल्याला म्हणजे त्या परब्रह्माशी आपली चांगली मैत्री होते. मग परब्रह्माचं ते ज्ञान आहे ते एकांती बसून आपल्याला कळणार आहे. एकांतामध्ये बसलो तरच आपल्याला आपली ओळख होणार आहे. आपला जन्म का झालेला आहे, आपण कशासाठी पृथ्वी तलावर आलेलो आहे, आपल्याला उत्तमाचा देह का दिलेला आहे. तर त्या भगवंत आपल्याला इथून 84 लक्ष जीव म्हणजे या सगळ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटून जायचं आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नको देवा. म्हणजे आता आपल्याला पुन्हा पुन्हा त्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही आहे. कारण समर्थ म्हणतात विवेके करावे कार्य साधन, मर्तनू जाणावे ते जाणून, नर्तनू जाणावे हे जाणून, पुढील भविष्यार्थी राहू नये. मग समर्थ या काव्यांच्या शेवटी म्हणतात एकांती बैसोनी इष्ट योजना करावी. इष्ट योजना करावी. मग छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान निघाल्याची बातमी समर्थांनी ज्या पत्रांनी दिलेली आहे ते विवेक करावे हे कार्य साधन, विवेक करावे हे पत्र आहे. आणि पुढे शेवटची ओळ त्यांनी सांगितली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान निघाला ही बातमी कळाल्यानंतर सांगायची आहे. शिवाजी महाराजांना ही बातमी, अफजल खान निघाल्याची बातमी समर्थांना सांगायचे. मग ज्या पत्रांनी दिलेली आहे ते विवेके करावे हे कार्य साधन हे पत्र आहे. या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे आणि शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एकांती बैसोनी इष्ट योजना करावी. एकांती म्हणून समर्थ इथे तोच उल्लेख करतात आहे. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर. आता एकांती बैसून का सांगितलेलं आहे, कारण त्यावेळी शिवाजी महाराजांच्या वेळी त्या काळामध्ये एकांती बसावं कसं का म्हटलेलं. एकांती बैसून इष्ट योजना करावी, कारण फसवणारे आपलेच आहेत. आपल्यामधलाच कोणीतरी काय करणार, आपली जी गूढ योजना आहे ती त्यांना जाऊन सांगू शकतो. म्हणजे आपल्या शत्रूतला एखादा माणूस आपल्यामध्ये असू शकतो किंवा आपल्यातला माणूस शत्रूशी मिळालेला असू शकतो. म्हणून त्यांनी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेलं होतं अफजल खान निघाला, याचं पत्र समर्थांनी त्यांना लिहिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. मग शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं एकांती बैसोनी इष्ट योजना करावी. जे काही योजना करायची आहे, जी काही योजना आपल्याला करायची आहे त्या अफजल खानाला पकडायची, मग त्यासाठी इष्ट योजना करावी. पण कशी करावी, एकांती बैसोनी, ती कोणालाही कळू नये, एकांतामध्ये, जेणेकरून तो मागमूसही जी काही आपण करणार आहे योजना ती कोणालाही कळू नये याच्यासाठी केलेली आहे. या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये इतकी दक्षता घेतली जाते. 4 लोकात जी गोष्ट कळते ती स्थिर राहत नाही.
आणि जी 2 कानामध्ये राहते ती देवाला सुद्धा कळायची नाही. 2 कानातली गोष्ट दोघांमध्ये असेल तर ती स्थिर राहते. 6 कानांमध्ये असलेला जो मंत्र आहे, चर्चा आहे, मनन आहे, ते अनेकांना कळून जातं. म्हणून समर्थ म्हणतात नाजूक या गोष्टी आहे, या नाजूक गोष्टी जपता आला पाहिजेत. या नाजूक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यांचा एकांतामध्ये विचार केला जावा. तिथे अति तत्पर असतो मनुष्य. व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला ज्या गोष्टी शांततेने एकांतात करायच्या आहे त्या बैठकीतल्या गोष्टी नसतात. म्हणून बैठकीतल्या गोष्टी वेगळ्या असतात आणि एकांतातल्या गोष्टी वेगळ्या असतात. त्या नाजूक असतात. म्हणून समर्थ असं म्हणतात त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. त्याच्या कोटी गुणे विचार. मग आध्यात्मिक चर्चा करायची आहे. जसं आपण आध्यात्मिक अभ्यास करायचा आहे त्याचा विचार आम्हाला किती करावा लागेल. समर्थ म्हणतात ज्या गोष्टी आम्ही कथेच्या स्वरूपात शिकतो, ऐकतो, त्या गोष्टी मुळामध्ये असारच आहेत. सार त्यातील भाग वेगळा आहे. आध्यात्मिक ग्रंथामधला सार वेगळा आहे. आम्ही रमतो ते फक्त कथेमध्ये. म्हणून समर्थांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. खाली दिलेला आहे समर्थ, ते सगळं सांगितलेलं आहे. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला सद्गुरु कृपा व्हावी, सद्गुरु सामर्थ्य मिळावं असं जर वाटत असेल तर आपण ज्यावेळी आपण काही काम नसताना एखाद्या वेळी 4-5 बायका जमा होतो किंवा आपण घरातली माणसं ज्यावेळी जमा असतो ते ह्याच्या त्याच्या चुगल्या न करता, याच्या त्याच्या गोष्टी न करता त्या भगवंताचं स्मरण आम्हाला करता आलं पाहिजे. त्या भगवंताच्या बद्दल जे काही आहे ते आपल्याला दुसऱ्यालाही सांगता आलं पाहिजे. म्हणजे भगवंताबद्दल गोडी निर्माण झाली पाहिजे. आपल्याला ग्रंथामध्ये एखादा ग्रंथ जर असेल, समर्थ म्हणतात चर्चा कशी करायची, आध्यात्मिक चर्चा करायची आहे. चर्चा बाकी कुणाची करायची नाही, कुणाचं उणं धुणं आपल्याला काढायचं नाही. चर्चा कशाची करायची आहे तर आध्यात्मिक करायची आहे. मग भगवंताविषयी एखाद्या ओवीवर किंवा संत तुकाराम महाराजांच्या एखाद्या अभंगावर आपल्याला बोलता आलं पाहिजे. त्या अभंगाचा आपल्याला सार कळला पाहिजे. जसं श्रीमद दासबोध आहे त्या ग्रंथाचं श्रवण करता आलं पाहिजे. प्रत्येक ओळ निओळ शब्द आपल्याला कळला पाहिजे. त्याची चर्चा आपण करू शकतो. पण आपली चर्चा काय असते, वेगळीच चर्चा. आपल्याला लोकांचं उणधुणं काढण्याची लय सवय असते. मग आपल्याला दुसऱ्यांच्या गोष्टी बोलून काही फायदा नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. आपल्या त्या भगवंताची विशेष करून तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्कीच भगवंताची उपासना करावी. 2 टायमाची उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. त्या भगवंताची आपल्याला गोडी गाता आली पाहिजे. आपल्याला जे मुख दिलेलं आहे, समर्थाने जी वैखरी दिलेली आहे, त्या वैखरीमधून आपल्या वैखरीमधून फक्त त्या भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. त्या भगवंताचंच नाम चिंतन मनन निजध्यास सगळं त्या भगवंताचंच असलं पाहिजे. त्या भगवंताची चर्चा आपल्या दिवसभर आपल्या मुखी राहिली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला सतत स्मरण त्या भगवंतांचं होईल. कारण शेवटचा क्षण जर गोड व्हावा असे वाटत असेल तर त्या भगवंताशी आपल्याला काय व्हावं लागेल, चरणापाशी लीन झालं पाहिजे. त्या सद्गुरूंचा महिमा आपल्याला कळणार नाही. त्याशिवाय आपल्याला सद्गुरूंचा महिमा कळणार नाही. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे, काहीन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्म विद्या. काहीन्या कथा गोष्टी पवाड म्हणजे नाना कहाण्या. काहीन्या म्हणजे कहाण्या. कथा गोष्टी पवाड जसं पोवाडे, कथा गोष्टी, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे, अवतार श्रीकृष्णांचा अवतार, श्रीरामांचा अवतार, अनेक अवतार दिलेले आहेत. मग नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्र या सर्वांपेक्षाही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे. म्हणून त्यापेक्षा अध्यात्मविद्या कितीतरी सहस्त्रपटीने श्रेष्ठ आहे. लोक कहाण्यांमध्ये गुंतात हो. जे सार आहे ते घेण्यापेक्षा ते कहाण्यांमध्ये गोष्टींमध्ये अडकून बसतात. मग 7 उत्तराची कहाणी आपण पूजा करतो, सत्यनारायणाची कथा आपण ऐकतो. सत्यनारायणाच्या पूजेला आपण गेलो की आपण सत्यनारायणाची कथा ऐकतो. कथेमध्ये रमतो आपण, कीर्तनामध्ये बसले
की पूर्वरंग लवकर आटपला जातो. उत्तरंग घोळून घोळून सांगितला जातो. उत्तरंगामध्ये कथा आहे, आख्यान आहे, त्याच्यामध्ये रस घेतला जातो आणि शेवटी तो रस जो आहे त्याचा संबंध मायेशी आहे. म्हणून पूर्वरंगाला ब्रह्मनिरूपण असं म्हणतात. मग त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं. ब्रह्मनिरूपण, त्या ब्रह्माचं, त्या परब्रह्माचं जे शाश्वत आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आपण दीर्घकाळ जे टिकणार आहे त्याच्याशी संलग्न झालं पाहिजे. मग समर्थ म्हणतात ब्रह्मनिरूपण, जे सुरुवातीला पूर्वरंगाला ब्रह्मनिरूपण म्हटलेलं आहे. परंतु आपण रमतो कशामध्ये? आपल्याला चुटकुले आवडतात, विनोद त्याच्यामध्ये आपण रमतो. एखादं निरूपण असेल त्याच्यामध्ये विनोद असेल तर आपण किती रमतो. एखादी कथा असेल तर आपण एकदम अगदी सगळे अवयव अगदी आपण सुसूभूत करून आपण ते सगळं ऐकतो. पण समर्थ म्हणतात ऐकताना बोलताना आपण कोणाचं ऐकावं, कोणाचं बोलावं, कोणत्या गोडीने करावं. मग समर्थ म्हणतात त्या परब्रह्माचं आपल्याला तसं करता आलं पाहिजे. परब्रह्माची आपल्याला गोडी लागली पाहिजे. ऐकताना त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताचं कीर्तन, त्या भगवंताची गोडी लागली पाहिजे. भगवंताबद्दलचे गुण आहेत ते आपल्याला म्हणजे अंगीकारले पाहिजे. त्या भगवंतासारखं आपल्याला होता आलं पाहिजे. त्या भगवंताची आपल्याला लीला गायची आहे, भगवंताची लीला ऐकायची आहे. नुसतं त्या कथेमध्ये रमून उपयोग नाही. पूर्वरंगाला ब्रह्मनिरूपण म्हटलेलं आहे. मग त्याच्यावर आपल्याला लक्ष जास्त केंद्रित करायचं आहे. जसं म्हणून म्हटलंय समर्थांनी दृष्टांतावर जास्त विचार करावा की सिद्धांताचा जास्त विचार करावा. अहो समर्थ सिद्धांत कळत नाही म्हणून फक्त केवळ दृष्टांत आहे. आता दृष्टांत का सांगतात, गोष्टी का सांगतात, तर त्यांना तो सिद्धांत कळत नाही म्हणून दृष्टांताची ओढ म्हणजे दृष्टांताची गरज लागते. कारण सिद्धांत कळला पाहिजे हा एकमेव त्याच्या म्हणजे ते समजलं पाहिजे की सिद्धांत म्हणजे काय आहे, याच्यासाठी दृष्टांत आहे. मग ते कळण्यासाठी आपल्याला एखादी कथा, एखादे चुटकुले सांगितले जातं. मग कथा त्याच्यासाठी असते, म्हणजे त्याच्यात ते सार काय आहे त्याचं कनेक्शन जोडून आपल्याला सांगितलं जाते. म्हणजे जे आपल्याला कळत नाही ते उत्तमरित्या गोष्टी आपल्याला कथा खूप आवडतात. मग त्या कथेमध्ये आपण रमतो आणि कथा आपल्याला लवकर समजते. जसं आपण जर आता 2 पेज ग्रंथ श्रवण केलेला आहे, ग्रंथाच्या आपण 7-8 ओवी वाचलेल्या आहेत आणि एखादा पिक्चर 3 तासाचा बघतो किंवा अर्धा तास जरी बघितला तरी पुरेच्या पुरा आपण जिथून बघितला तो शेवटपर्यंत सांगू शकतो. म्हणजे ती जी कथा आहे, कथा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या स्मरणात चांगल्या राहतात आणि त्या आपल्याला आवडतात ऐकायला. परंतु त्याच्यामधला सार आपल्याला कळला पाहिजे. सिद्धांत कळत नाही म्हणून फक्त केवळ दृष्टांत आहे. जशी औषधीची गोळी आम्हाला गिळता येत नाही, ती कडू लागते म्हणून त्यावर लावलेले जे पेस्टन आहे ते फक्त साखरेचं आहे. ती साखर खाणं महत्वाचं नाही, त्यातलं औषध घेणं महत्वाचं आहे. म्हणून वेष्टनापुरता तेवढा गोडवा चालेल, पण ते समर्थ म्हणतात पेस्टन खाण्यासाठी आपण उत्कृष्ट होऊ नये. म्हणून समर्थ इथे म्हणतात काही ना कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ. किती अवतार चरित्र आहे, तो अवतार चरित्र किती आहे. मग समर्थ म्हणतात आहे नाना कहाण्या, नाना गोष्टी पवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्र, या सर्वांपेक्षाही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे. मग किती अवतार चरित्र आहेत, तर श्रीरामकथा आहे, श्रीकृष्ण कथा आहेत, भार्गव कथा आहेत, कितीतरी पुराणं आहेत. 18 पुराणं आम्ही पाहतो, सगळ्या कथा आहेत. महाभारत जर उघडलं तर आयुष्य पुरायचं नाही, ते वाचता वाचता संपेल आयुष्य. एवढी त्याची व्यापकता त्यामध्ये आहे. ते ऐकण्यामध्येच आपण आयुष्य घालवायचं का? भगवत कथा आम्ही लावतो, किती कथा एकाला एक लावतो, पण त्याचं सार काय आहे? म्हणून समर्थ म्हणतात त्याचं सार काय आहे, त्या सारावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. ते सार आपल्याला कळलं पाहिजे. त्या सारामध्ये काय आहे, ते सार काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला कळालं पाहिजे.
समर्थ म्हणतात त्याच्यातलं सार आपल्याला कळलं पाहिजे. सार काय आहे, सार असार ते जाणून त्यागावे आणि सार घेता आलं पाहिजे. कथा ऐकू नका असं नाही, पण ऐकण्याला हरकत नाही, पण लक्ष मात्र त्या सारावरच असलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की समस्तांमध्ये जाड अध्यात्म आहे. अध्यात्म विद्या जाड याचा अर्थ श्रेष्ठ, जाड याचा अर्थ तिथे महंता आहे, ज्यामध्ये माझं चित्त बदलणार आहे. जी गोष्ट अशी गोष्ट म्हणजे अध्यात्म विद्या आहे. आणि बाकी कथा म्हणजे करमणूक आहे. कथा सगळ्यांनाच आवडते, पण त्या कथेमधला सार जो आहे तो तुमच्या हिताचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात गत गोष्टीस ऐकले, झालेल्या आम्ही गोष्टी ऐकल्या, काय झालं त्यानंतर, तेने काय हातास आले, गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसे नाही. काय सांगितलेलं आहे, झालेल्या गोष्टी आम्ही ऐकल्या, काय झालं, तेने काय हातास आलं, काय मिळालं आपल्याला, आम्ही गत गोष्टी ऐकल्या आणि त्या गत गोष्टी आपल्या हातात काय झालं. लोक म्हणतात तुमच्या तुमच्या गाठी पुण्य आलं, पण ते पुण्य तुम्हाला प्रचितीला आले का, अनुभवाला आलं का, तुमच्या वाट्याला पुण्य आलं ते तुम्हाला कुठे दिसलं का. मग तैसे नव्हे अध्यात्मसार, तसं अध्यात्मसार नाही आहे. तसं आहे का, नाही, तसं अध्यात्मसार मुळीच नाही. गत गोष्टीस ऐकिले तेने काय हातास आले, पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला, तर म्हणतात की ती पुण्य प्राप्त झालं, पण ते तर दिसून येत नाही. पुण्य दिसतं का, म्हणत ती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसे नाही. मग पुण्य प्राप्त झालं म्हणताय तर ते दिसतंय का, नाही, ते डोळ्याने दिसत नाही. म्हणून म्हटले समर्थाने की हा प्रचित म्हणजे तैसे सार, तैसे नव्हे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार होत जातो. म्हणजे तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही, येथे प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. अध्यात्म विचार आपल्याला नीट कळला की मग अनुमानाचा संवार होत जातो, तर्क कुतर्क शंका इत्यादी सगळं नष्ट होतं. आणि म्हणून म्हटलंय जो अनुमान आहे तो इथे संपून जातो आणि अनुभवाची बाजू या अध्यात्म ग्रंथामध्ये मिळते. आणि म्हणून समर्थ म्हणतात अध्यात्म सारामध्ये प्रचितीचा विचार आहे, प्रचितीचा आणि अनुभवाचा विचार आहे. साखरेवर जरी 100 प्रवचनं जरी केली तरी साखरेची चव कळायची नाही कोणाला, कारण का, कारण ती खाल्ल्याशिवाय कळणार नाही. पण प्रचितीचे बोल म्हणजे साखर तुमच्या जिभावर ठेवणं ही प्रचिती आहे. जसं निसर्गाचं सौंदर्य, हिमालयाचं सौंदर्य मी वर्णन करता करता जर मी माझं आयुष्य खर्च केलं तर हिमालयाचं मुळामध्ये वर्णन मला करता येणारही नाही. तुमचा हात धरून हिमालयासमोर तुम्हाला उभं करणं आणि हा हिमालय आहे हे सांगणं ही प्रचितीची बाजू आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रचितीचं बोलणं म्हणजे अध्यात्मसार आहे. म्हणून कथा ज्या आहेत त्या कथा या बाजूला ठेवा आणि कथेमधला जो सार भाग आहे त्याचा अर्थ, अनुभवाचा जो भाग आहे, आत्मचिंतनाचा, आत्मपरिवर्तनाचा जो भाग आहे त्याचा विचार करा असं समर्थ म्हणत आहेत. आणि म्हणून पुढे दिलंय मोठे मोठे येऊन गेले आत्म्याकरिताच वर्तले. काय म्हटलंय, मोठे मोठे येऊन गेले आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनू. मग जगात जे थोर थोर पुरुष जन्माला आले ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहिले. मग आत्मा महात्मा वर्णू म्हणजे महिमा वर्णू शकेल का, नाही. मग वेदांत पुढे दिले समर्थाने युगानुयुगे एकटा एक चालविती तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. युगानुयुग तो परब्रह्म ते सद्गुरु आपले युगानुयुग युगानुयुग एकटा एकच आहे. तो कसं चालवतोय, चालविती तिन्ही लोक, तिन्ही लोकांना चालवणारा तो एकटाच आहे. युगानुयुग तो एकटाच आहे, तिन्ही लोक चालवतो आहे. त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीत जावा. मग पुढे दिलेला आहे समर्थाने प्राणी आले येऊन गेले,
ते जैसे जैसे वर्तले ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. मग जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले, जसजसे वागले त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीचं वर्णन इच्छेप्रमाणे केलं. आणि म्हणून पुढे दिलेले आहे, जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ट काय जाणे. म्हणजे जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो तेथे अवघ असून नसल्यासारखं आहे. जेथे आत्माच नाही, प्रगट नाही, जागृत नाही, आत्म्याविरहित असणार लाकूड बेचारे काय जाणणार. आत्मा आहे म्हणून या देहाला किंमत आहे. ज्यावेळी आत्मा जाईल निघून त्यावेळी या देहाला काहीही किंमत राहणार नाही. हे शून्यवत होऊन जाणार, हे लाकूड होणार, म्हणजे हे जाण्यायोग्य होणार. मग याचा काहीही उपयोग नाही. जसं आपण म्हणतो देहामध्ये तो जीव असेपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा का तो आत्मा निघून गेला की या देहाला काही किंमत नाही. मग त्याचं प्रेत होतं, बॉडी, डेड बॉडी होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ते जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ट काय जाणे. ते लाकूड काय जाणणार आहे. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही असमान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती. मग असं हे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून यासारखं दुसरं श्रेष्ठ काहीही नाही. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान. मग या सृष्टीत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. म्हणून सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती. पृथ्वी आणि आप तेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले. मग पृथ्वी, प्राणी, अग्नी हे स्थूल रूप असल्यामुळे त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो. पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचा अधिकरण आहे तो वेगळाच राहतो. मग वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी. मग वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतः जवळच सापडतो. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. म्हणजे तुझं तुझ्याचकडे आहे, परंतु काय, तू जागा चुकलेला आहेस. तू इकडे तिकडे शोधतो आहे, पण जिथे ठेवलेलं आहे तिथेच ते आहे. तुझी मात्र जागा शोधण्याचं जे तू जो जागा शोधतोस तीच चुकीची आहे. म्हणून म्हटलंय, म्हणे वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी. वायो आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे. मग समर्थ म्हणतात, वायू, आकाश, गुणमाया आणि प्रकृती पुरुष रूपी मूळ माया हे सगळं अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्यामुळे त्यांची प्रचिती येणं फार कठीण आहे. माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मग मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार आहे. मग जो कोणी समजू शकतो त्याची संदेह वृत्ती काय होणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली, त्या सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार आहे. मग समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मग जो कोणी समजू शकतो त्याची संदेह वृत्ती काय होते, नष्ट होते. मूळ माया चौथा देहे, झाला पाहिजे विदेहे, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. मग मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे स्फुरणही होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तो साधू कसा आहे, धन्य आहे. म्हणून विचारे ऊर्ध्व चढती तयासीच उद्वगती, एरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. मग विचाराने जे ऊर्ध्व चढतात म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच उद्वगती प्राप्त होते. आणि इतर जे पदार्थाच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्यामुळे अधोगती मिळते. एरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, पदार्थ चांगले दिसती परी ते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक त्याने. म्हणजे वरून बघून आपण
सगळं ठरवू शकत नाही. वरी चांगले अंतरी गोड पाहिजे. वरी चांगले अंतरी गोड पाहिजे. वरी चांगले अंतरी गोड नाही तर ते पदार्थ चांगला नाही. म्हणजे या कारणे पदार्थ चांगले दिसते परी ते सवेची नासती. पदार्थ वरवर पाहता चांगले दिसतात पण ते स्वतःच नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या नादी जे लोक लागतात त्यांची दड ना इहलोक ना परलोक अशी स्थिती होते. आणि म्हणून पुढे म्हटलंय या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. म्हणूनच समर्थ म्हणतात की पदार्थ ज्ञान आणि तसेच नाना जिनसांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सगळं सोडून निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावं, शोधत जावं. आणि म्हणून म्हटलंय अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान त्याहून थोर आत्मज्ञान ते हे पाहिले पाहिजे. काय थोर आहे? अष्टांग योग पिंड ज्ञान आणि त्याहून सगळ्यात श्रेष्ठ तत्वाहून श्रेष्ठ आहे. अष्टांग योग पिंड ज्ञान याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे खरं, पण त्याहून आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसं प्राप्त होईल हे प्रथम पाहिलं पाहिजे. म्हणून मूळ मायेचे सेवटी हरिसंकल्प मुळी उठी उपासना योगे मिठी तेथे घेतली पाहिजे. मूळ मायेच्याही पलीकडे प्रथम जेथे कोहम बहुश्याम हा हरिसंकल्प उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय मग त्या पहिलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निच्छळ त्याची खून गगनासारखी. मग त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असा आहे, ती गगनासारखा निर्मळ निच्छळ ही नाही, ही म्हणजे गगनासारखा ब्रह्म निच्छळ अशी त्याची खून आहे. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रांस भेटले पदार्थ मात्री लिगटले व्यापून राहे. ते ब्रह्म येथून तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदाटलेले आहे आणि सर्व प्राणीमात्रास ते चिकटलेले असून सगळ्यांना व्यापून राहिलेलं आहे. आणि पुढे दिलेले आहे त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे. मग त्याच्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्माहून ते अतिसूक्ष्म आहे. ते कसं आहे हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार झाला की तो कळतो. म्हणून अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळय पाहो जाता शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. मग म्हणजे समर्थ म्हणतात किंवा पिंड ब्रह्मांड विद्यमान असताही विवेक प्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणतं याचा झाडा घेतला असताही ते कळू लागते. म्हणून करून अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. त्याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला असता आणि सारासार विवेकाने ते ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखी नैव ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. म्हणून इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.